जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या समय आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यास जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आज मंगळवार दिनांक 28/10/2025 या दिवशी देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. सर्व अपराधांची, सर्व पापांची तू आम्हाला क्षमा कर. हे परमेश्वरा, तू आम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम निवारा, उत्तम सर्व गोष्टी तू आम्हाला दिल्या, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमचं शरीर हे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे वागावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हाला चालव. प्रिय प्रभूजी, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव. हे देवापा, तुझ्या वचनातून बोलत असताना प्रिय प्रभू येशू, तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हो पित्या परमेश्वरा, वचन ऐकता ऐकता त्यांच्या जीवनामध्ये प्रभू बदल घडून आण आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होते. प्रिय प्रभूजी, सकाळची वेळ आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझं गौरव हो दे. ओ पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर प्रभू सर्व काही तू करणारा परमेश्वर आहे. तू तुझ्या पवित्र लोकांसंगती तू बोल आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. आजचा शास्त्र भाग तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आजच्या शास्त्र भाग जो आहे तो शास्त्यांच्या पुस्तकामध्ये आपण आलेलो आहोत. आणि प्रियांनो, यहोशुआच्या पुस्तकामध्ये आम्ही मागील दिवसामध्ये मनन करत होतो. त्यावेळेस आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी यहोशुआच्या द्वारे इस्रायल लोकांना परमेश्वराने जय दिलेला आहे. यहोशुआचं नेतृत्व हे खंबीर होतं. यहोशुआ हा देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा होता. आणि प्रियांनो, ह्या शास्त्रीच्या पुस्तकामध्ये येत असताना यहोशुआचं जे जीवन होतं ते आम्ही पाहिलेलं आहे. तो शेवटच्या क्षणी देखील तो परमेश्वराच्या जवळ म्हणत आहे की मी आणि माझे घराणे तर देवाची सेवा करणार आहे. आणि खरोखर आणि मग नंतर यहोशुआचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी शास्त्यांचा काळ सुरू झालेला आहे. इस्रायलावरती कोणी पुढारी नव्हता. आणि ह्या शास्त्रेचा काळ असा होता की ज्याच्या मनगटात बळ त्याची सत्ता त्या ठिकाणी असत असे. आता प्रियांनो, ह्या ठिकाणी इस्रायल लोकांनी जो देवाशी करार केला होता तो या पुस्तकामध्ये येत असताना आपण या शास्त्यांच्या काळामध्ये आम्ही बघितलं की या शास्त्यांच्या काळामध्ये काय व्हायचं, इस्रायल लोक हे देवाच्या पुढून जायचे. इस्रायल लोकांनी देवाच्या जो करार केलेला होता तो करार त्यांनी त्या ठिकाणी मोडलेला आहे. आणि मग देवाने त्यांच्यावरती त्या ठिकाणी इतर जे सभोवतालचे राजे होते त्यांना उठवून त्यांना संकटामध्ये ते पडलेले आहे आम्हाला दिसत आहे. कारण ते देवाची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करत नव्हते, देवाच्या विरोधामध्ये ते वागत होते. आणि मग नंतर त्यांच्यावरती जबर संकट आल्यानंतर पुन्हा ते जिवंत देवाचा धावा करू लागायचे. आणि मग परमेश्वर देव पुन्हा एकदा त्यांच्यासाठी त्यांच्यातूनच एक शास्ता उभा करायचा आणि त्याच्याद्वारे त्या लोकांना सुटका द्यायचा. असा हा प्रकार या शास्त्यांच्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि मग ह्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की पहिल्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना की ह्या ठिकाणी यहूदा आणि शिमोन हे दोन व्यक्ती दिसत आहे. यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला विचारले की कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कुणी स्वारी करावी. परमेश्वर म्हणाला, यहूदाने स्वारी करावी. पहा, हा देश मी त्यांच्या हाती दिला आहे.
मग यहूदा आपला भाऊ शिमोन ह्याला म्हणाला, माझ्याबरोबर माझ्या वतनात ये, म्हणजे आपण कनान्यांवर स्वारी करू. तुझ्या वतनात मीही तुझ्याबरोबर येईन. तेव्हा शिमोन त्याच्याबरोबर गेला. आणि मग यहूदाने स्वारी केली. तेव्हा परमेश्वराने कनानी परिजी ह्यास त्यांच्या हाती दिले आणि बेजेक येथे त्यांच्या 10,000 लोकांना ठार केले. आणि अशा रीतीने पहा, त्या ठिकाणी देवाने ह्या लोकांवरती विजय दिलेला आम्हाला दिसत आहे. परंतु ह्या लोकांनी ह्या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची केलेली आहे, ती म्हणजे की परमेश्वर देवाला प्रश्न विचारलेला आहे. देवाला त्यांनी सोडलेलं नाही या ठिकाणी. परंतु पुढे जसं आम्ही जातो त्या ठिकाणी जेव्हा त्यांच्यावरती नेतृत्व करणारा कोणी नव्हता. आणि मग तेव्हा पहा, इस्रायल लोकांनी मनास वाटेल तसं ते वागू लागलेले आहे. आजच्या मंडळांमध्ये देखील तीच परिस्थिती आम्हाला पाहायला मिळत आहे की पहा की परमेश्वर देव आमच्यासाठी सर्व काही करत आहे, परंतु आम्ही त्या जिवंत देवाला विसरून आम्ही जगातल्या गोष्टींच्या मागे लागत आहोत. आज मंडळांमध्ये तोच प्रश्न आहे. अनेक प्रश्न लोकांच्या जीवनामध्ये आहे. अनेक प्रश्न लोकांच्या जीवनामध्ये समस्याच्या रूपामध्ये आहे. आणि प्रियांनो, आम्ही ते काय करत आहोत, मनुष्याच्या जवळ घेऊन जात असताना प्रियांनो, आम्ही थोडी तरी आमच्या जीवाला प्रश्न विचारला पाहिजे, आत्म्याला प्रश्न विचारला पाहिजे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे, उत्पन्न केलेली आहे, त्या देवाच्या जवळ जाणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही मनुष्याचा सल्ला घेऊ नका असं म्हणत नाही, परंतु त्यापूर्वी आपले गुडघे टेका, प्रार्थना करा आणि परमेश्वराच्या जवळ जाऊन त्या परमेश्वराचा सल्ला तुम्ही घ्यायला विसरू नका. कारण तो जिवंत देव आहे आणि परमेश्वर देव जे आम्हाला मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालणं गरजेचं आहे. तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध आहे. आणि पहा, आज या शेवटच्या काळामध्ये प्रियांनो, आज आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. आणि तो जिवंत देव, तो आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. पहा, शास्त्र्यांच्या काळामध्ये भयानक अशी परिस्थिती इस्रायलामध्ये निर्माण झालेली आहे. आणि पुन्हा ते लोक पापामध्ये पडत होते. पुन्हा ते लोक जिवंत देवाला विसरत होते. देवाने जे त्यांच्यासाठी केलं होतं ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी विसरत होते. ते आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, परिजी यांचा पराभव केला, पण अदोनिस बेजेक पळून गेला. तेव्हा त्यांनी त्याला पकडले आणि त्यांच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले. तेव्हा अदोनी बेजेक म्हणाला, हातापायांचे अंगठे कापून टाकले 70 राजे माझ्या मेजाखाली तुकडे वेचित असत. माझ्या करणीचे फळ देवाने मला दिले आहे. मग ते त्याला यरुशलेमेस घेऊन आले. तेथे तो मृत्यू पावला. अशा रीतीने इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी विजय मिळवलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पुढे यरुशलेम, हेब्रोन हे यहूदा हस्तगत करतो. मग अथनिएल दबिरा घेतो व त्याचा अक्साशी विवाह होतो. आणि मग नंतर यहूदा आणि बेन्यामीन यांनी प्रादाक्रांत केलेला प्रदेश आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि मग पहा, योसेफ बेथेल घेतो. मनश्शे आणि इफ्राईम यांनी पादाक्रांत केलेला देश आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तसंच इतर वंशांनी पादाक्रांत केलेले प्रदेश. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना ह्या ठिकाणी परमेश्वराचा दूत आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. पहा, परमेश्वराच्या दूताने या ठिकाणी त्यांना काय बोध केलेलं आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मग बोकीम येथे परमेश्वराचा दूत इस्रायल लोकांना त्या ठिकाणी काय सांगत आहे की परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोकीम येथे येऊन लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिस्र देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शप्तेवर
देऊ केलेल्या देशात आणले. तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही. तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांची काही करार मदार करू नका. तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका असे मी तुम्हाला म्हणालो होतो, पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले? म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्या समोरून घालून देणार नाही. ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील. परमेश्वराचा दूत सगळ्या इस्रायल लोकांना हे म्हणाला, तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांनी त्या स्थळाचे नाव बोकीम म्हणजे आक्रोश करणारे असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केलेला आम्हाला दिसत आहे. बघा, बोकीम या ठिकाणी परमेश्वराच्या दूताने इस्रायल लोकांना पुन्हा एकदा चेतावणी दिलेली आम्हाला दिसत आहे. वारंवार हे लोक देवाच्या विरोधामध्ये कारवाया करत होते. वारंवार हे लोक देवाने ज्या सांगितलेल्या गोष्टी त्यांनी मानल्या नाही. आणि म्हणून आम्हाला आजवर हे दिसत आहे की इस्रायलाला जो त्रास आहे, इस्रायलावरती जे काही संकट आहे, ते त्यांनी देवाचं न ऐकल्यामुळे आजची परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यावेळेस त्यांनी परमेश्वराची आज्ञा पूर्णपणे पाळली असती तर प्रियानो आज ही परिस्थिती इस्रायलाची नसती. आणि असंच काही आमच्या जीवनामध्ये होतं. आणि मग आमच्या जीवनामध्ये असे काही प्रॉब्लेम आले की आम्ही स्वतःहून ते कबूल करत नाही की आमच्यामुळं आले, तर आम्ही तो सर्व दोष इतरांवरती टाकतो. कधी कधी तर परमेश्वराला देखील दोष देत असतो. तर प्रियांनो, परमेश्वर देव हा आम्हाला त्रासात पाडणारा नाही आहे. परमेश्वर देव हा आम्हाला आधीच तो सांगत असतो की मुलांनो, तुम्ही सांभाळा, जपून पाऊल टाका. परंतु आम्ही त्या जिवंत देवाचं ऐकत नाही. आम्ही आमच्यामध्ये जो आमचा गर्व असतो, जो मीपणा असतो, त्या मीपणामुळे आम्ही आमचं जीवन लयास घेऊन जात आहोत. प्रियानो, ह्या सकाळच्या समय आम्हाला हेच दिसत आहे की परमेश्वर देव इस्रायलाचा बचाव करण्यासाठी त्या ठिकाणी देवदूताला पाठवत पुन्हा त्या कराराची आठवण त्या ठिकाणी करून देत आहे. आणि मग पहा, ह्या ठिकाणी यहोशूआच्या मृत्यूचं देखील त्या ठिकाणी नोंद केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग इस्रायल लोकांची धर्मभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल, मग इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बाल देवाची सेवा करू लागले व आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर ज्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रातील देवांच्या नादी लागून त्याच्या चरणी लागले. आणि तेणेकडून त्यांनी परमेश्वराला चीड आणली व परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बाल व अष्टरोथ त्यांची सेवा केली. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला. त्याने त्यांना लुटारांच्या हाती दिले आणि त्यांनी त्यास लुटले. त्याने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले. म्हणून त्यांचा आपल्या शत्रूसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करीत तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचे आहित होई आणि ते फार संकटात पडत. मग परमेश्वर शास्त्रे उभे करी व ते त्यास लुटणाऱ्यांच्या हातून सोडीत. आणि तरी ते आपल्या शास्त्र्यांचे ऐकत नसल. ते व्याभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत व त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी त्वरित सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही. जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्त्रे उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे त्या शास्त्राच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावित असे. कारण त्यांच्यावर लोक जुलूम करीत त्यांना गांजीत, त्यामुळे ते कणत असत आणि म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई. तरी पण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत आणि त्यांच्या चरणी लागून आपल्या आईवडिलांपेक्षा अधिक बिघडत ते आपला दुराचार व दुराग्रह सोडित नसत. तेव्हा इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, मी ह्या राष्ट्रांच्या पूर्वजांशी केलेला करार ह्यांनी मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही. म्हणून यहोशूआच्या मृत्यूसमी उरलेल्या राष्ट्रापैकी कोणालाही मी देखील इथून पुढे त्यांच्या समोर घालून देणार नाही.
पण त्यांच्याकरवी मी इस्रायलाची परीक्षा करेन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणे ते चालतात की नाही हे पाहिन. म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशुआच्या हाती दिले नाही. पहा, परमेश्वर देवाने पहा या ठिकाणी इस्रायल लोकांनी देवाच्या विरोधात पाप केलेला आम्हाला दिसत आहे. देवाच्या विरोधामध्ये ते गेलेले आहे मंडळी, आणि त्याचा परिणाम असा झाला की सभोवतालचे राष्ट्र अजूनही त्यांच्यामध्ये आहे. ते त्यांच्यावरती स्वारी करीत आहे, ते अडचणीत येत आहे आणि त्यांच्यापासून संरक्षण परमेश्वर करत आहे. परंतु हे केवळ त्यांच्या न ऐकण्यामुळं आज्ञाभंगाचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आमच्या या वचनावरून हेच कळत आहे की आम्ही आज्ञाभंग करू नये. देवाचं आम्ही ऐकून देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. तंतोतंत वचन आम्ही पाळलं पाहिजे. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. आणि खरोखर या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही परमेश्वराशी विश्वासू राहिलं पाहिजे. इस्रायल लोक हे देवाच्या इच्छेप्रमाणे वागले नाहीत. देवाशी केलेला करार त्यांनी मोडलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना परमेश्वराने शत्रूंच्या हाती दिलेला आहे. त्यांना त्या ठिकाणी विजय मिळाला, त्यांना त्या ठिकाणी पराजय मिळालेला आहे, त्यांचे अतिशय हाल झालेले आहे. आणि मग त्यांची कीव परमेश्वराला त्या ठिकाणी आल्या असं देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शास्ता उत्पन्न करून त्या ठिकाणी त्यांचा बचाव त्या ठिकाणी. परंतु शास्ता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते सर्व काही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत असे. आणि शास्त्राचं जेव्हा मरण व्हायचं त्यानंतर पुन्हा ते आपल्या मनाप्रमाणे पुन्हा इतर दैवतांच्या मागं लागायचे. असा हा इस्रायल लोकांचा नियम झाला होता. तरी पण परमेश्वर देव हा इस्रायल लोकांवरती प्रेम करत आहे. आणि पहा, देवाने त्यांना त्या सर्व संकटातून तो सोडवत असे. आणि ह्या वचनावर आम्हाला कळत असतं की आम्ही किती पापी असलो, किती कठीण असलो तरी परमेश्वर देव आमचा स्वीकार करायला तयार आहे. परंतु आम्ही सारखं पापामध्ये राहू नये, सारखं आम्ही पापी स्वभावामध्ये जगू नये. आम्ही आमचं जीवन बदललं पाहिजे. आमचा जुना स्वभाव आम्ही काढून टाकला पाहिजे. जिवंत देवाला आम्ही प्रथम स्थान दिलं पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाच्या आपण चरणांजवळ येऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तू आम्हाला खूप असं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. शास्त्रीय या पुस्तकामध्ये आम्ही येत असताना प्रिय प्रभू येशू, त्या शास्त्रीय पुस्तकातील प्रिय प्रभू येशू इस्रायल लोकांसंगती जसा तू होता त्याप्रमाणे तू त्यांच्या संगती आहेस आणि तू पुढे देखील राहणार आहेस. परंतु ज्या इस्रायलाच्या मंडळीतील ज्या कमी आहेत प्रभू, तुझ्या विरुद्ध त्यांनी बंड केलं, तुझा करार त्यांनी त्या ठिकाणी मोडला आणि त्यांच्यावरती भयानक असे संकट त्या ठिकाणी आले. आणि त्या संकटातून सोडवण्यासाठी पुन्हा प्रभू तू शास्ता उभा केला आणि त्यांना त्या संकटातून तू सोडवलं. परंतु जोपर्यंत शास्ता जिवंत आहे तोपर्यंत ते तुझ्या मार्गांनी चालले. आणि शास्ताचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा ते तुझ्यापासून मागे फिरले आणि पुन्हा एकदा त्यांनी देवाला सोडून आणि त्यांनी अन्य देवांची त्या ठिकाणी उपासना केलेली दिसत आहे. प्रभू, तीच परिस्थिती आजच्या मंडळांमध्ये आहे. जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत ते देवाच्या मागे राहतात, प्रार्थनेमध्ये राहतात. परंतु परिस्थिती जर कठीण झाली तर प्रियांनो, चांगले दिवस आले तर हे देवाला विसरून जात आहे. प्रभू, असे लोक तुला नाही तर तुझ्याशी विश्वासू राहणारे लोक प्रभू तू आम्हाला तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. अनेक लोक समस्येमध्ये आहे, अनेक लोक अडचणीत आहे, अनेक लोक आजारामध्ये आहे. प्रभू, आज या सकाळच्या समय सर्व आजार, सर्व रोग राई नासूर येशूच्या नावामध्ये ओ पिता परमेश्वर, तुला बसलेल्या फटक्याने तू आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आमच्या सर्व गोष्टींना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. प्रभू, जे वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये समस्येमध्ये आहे त्या सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सोड. ज्याप्रमाणे तू इस्रायलला बरोबर होता त्याचप्रमाणे प्रभू आज या तुझ्या सर्व प्रिय लोकांसंगती तू राहा. प्रिय लोकांशी तू बोल, जे संकटात आहेत, अडचणीत आहेत, प्रॉब्लेममध्ये आहेत. प्रभू, त्या लोकांची तू भेट घे, त्यांना तू दर्शन दे आणि त्यांचं जीवन तू बदलून टाक. प्रभू, आजचा दिवस हा पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते.
ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97331668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवबाप तुम्हाला तुमच्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन.